नमस्कार, आज बनवूया व्ह्यूअर्स रिक्वेस्टेड व्हिडिओ ट्रॅडिशनल रेसिपी जाळीदार अनारसा। हा तसा तर उत्तर भारत व महाराष्ट्रामध्ये विशेष सणाला बनवला जातो। याला बनविणे सोपी आहे, पण याला बनवायला 4 ते 5 दिवस लागतात। याची काही प्रोसेस आहे, त्याला फॉलो करणे आवश्यक आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये जेवढे पण टिप्स आहे 4 ते 5 दिवसापर्यंत ज्या ज्या गोष्टीचे लक्ष ठेवायचे आहे त्या सर्वांना मी इथे सांगितले आहे। चला तर मग बनवूया अनारसा। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। अनारसासाठी पीठ बनविण्याकरिता मी सर्वप्रथम या शेराने 2 शेर बारीक तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही या व्यतिरिक्त बारीक किंवा जाडे सुद्धा तांदूळ घेऊ शकता। या शेराने मी 2 शेर तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ साधारणतः 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ साधारणतः 2 दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। त्यामुळे मी साधारणतः 2 ते 3 पाण्याने अशा प्रकारे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदूळाच्या वर एवढे पाणी ठेवून तांदूळ आपल्याला साधारणतः 2 दिवस असेच भिजत ठेवायचे आहे। तांदूळ छान भिजले जावे यासाठी 2 दिवस आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे। साधारणतः 2 दिवस झाल्यानंतर अशा प्रकारे तांदूळ हे भिजलेले आहे। तांदूळाचा आंबट वास निघून जावा यासाठी मी पुन्हा हे तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ 1 ते 2 पाण्याने धुवून झाल्यानंतर यातील पाणी काढून संपूर्ण पाणी निघण्यासाठी एका चाळणीमध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कपड्यावर सुद्धा काढून त्याला साधारणतः 20 मिनिटे सुकवून सुद्धा घेऊ शकता। अशा प्रकारे मी यातील पाणी काढण्यासाठी एका चाळणीमध्ये तांदूळ हे काढून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। तांदूळ थोडे सुकवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून आपण त्याला छान बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या साहाय्याने हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे। यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला अशा प्रकारे हे तांदूळ मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे। असे मी हे तांदूळ बारीक करून घेतलेले आहे। यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालूनच आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये बारीक चाळणीच्या सहाय्याने बारीक केलेले तांदूळाचे पीठ चाळून घ्यायचे आहे। जेवढ्या बारीक चाळणीच्या सहाय्याने आपण हे तांदूळ बारीक करू तेवढे अनारसे जाळीदार होतात। चाळणीने चाळल्यानंतर जे काही जाडसर पीठ होईल ते आपल्याला मिक्सर मध्ये परत बारीक करून चाळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण तांदूळाचे संपूर्ण पीठ बारीक करून चाळून घेऊया। असे हे अनारसे बनवण्याकरिता तांदूळ बारीक करून त्याला चाळून या चाळणीच्या सहाय्याने चाळून बारीक पीठ तयार झालेले आहे। अशा प्रकारे 2 शेर एवढ्या प्रमाणाचे अनारसे बनवण्याकरिता तांदूळाला बारीक करून आणि त्याला बारीक चाळून संपूर्ण तांदूळाचे पीठ हे तयार झालेले आहे, ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण आज साखरेचे अनारसे बनविणार आहे। त्याकरिता परफेक्ट प्रमाणामध्ये 2 शेर तांदूळाला 2 सपाट शेर मी साखर घेतलेली आहे, ते सुद्धा मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊया। 2 शेर तांदूळाला 2 सपाट शेर साखर या परफेक्ट प्रमाणामध्ये
सपाट 2 शेर मी साखर घेतलेली आहे आणि ती मी मिक्सरच्या सहाय्याने अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। असे हे तांदूळाचे पीठ आणि साखर बारीक करून झालेली आहे। यानंतर आपण या तांदूळाच्या मिश्रणामध्ये ही बारीक केलेली साखर टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया। यानंतर संपूर्ण मिश्रण हे एकजीव करून झाल्यानंतर या मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। हे मिश्रणाचे गोळे तुम्ही 8 दिवस ठेवून सुद्धा याचे गरमागरम अनारसे बनवू शकता। त्याकरिता या मिश्रणाला थोडा पाण्याचा फुलवा देऊन गोळा बनेल अशा प्रमाणामध्ये या मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। पाण्याचा फुलवा दिल्यानंतर आपल्याला या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे मिळेल या प्रमाणामध्ये हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला या मिश्रणाचे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे गोळा बनेल अशा प्रमाणामध्ये हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या तांदूळ आणि साखरेच्या मिश्रणाचे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे या मिश्रणाचे संपूर्णपणे गोळे तयार करून घेऊया। या आकारामध्ये आपल्याला या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तांदूळ आणि साखरेचे परफेक्ट प्रमाण घेऊन आपण या पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। गोळे तयार झाल्यानंतर तांदूळाचे पीठ आणि साखर छान मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या मिश्रणाचे अनारसे बनवायचे आहे। त्यामुळे आपले अनारसे हे छान जाळीदार होतात। त्यामुळे आपल्याला हे छान मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी या मिश्रणाचे अनारसे बनवायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी या अनारसाच्या गोळ्याला फोडून त्याचे पीठ तयार केलेले आहे आणि यामध्ये थोडे थोडे गोळे मिटवून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे। मिश्रण कडक झाल्यामुळे त्यामध्ये थोडा थोडा पाण्याचा फुलवा देऊन या मिश्रणाचा मऊसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। या गोळ्याला छान मऊसर चुरून घेऊया। पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही या मिश्रणामध्ये दुधाचा सुद्धा फुलवा देऊ शकता। अशा प्रकारे मी पाण्याचा फुलवा देऊन हे मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे या मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा मऊसर गोळा तयार होण्याकरिता त्याला छान हाताच्या सहाय्याने चुरून घेतलेले आहे। असा हा तांदूळाच्या आणि साखरेच्या परफेक्ट प्रमाणामध्ये मऊसर असा गोळा बनवून तयार झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण अनारसे बनवायला सुरुवात करूया। त्यानंतर अनारसे तळण्याकरिता एका कढईमध्ये मी तेल आणि डालडा गरम करायला ठेवलेला आहे। तेल आणि डालडा मी अर्ध्या अर्ध्या अशा प्रमाणामध्ये गरम करायला ठेवलेला आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णपणे तेलामध्ये किंवा पूर्णपणे डालड्यामध्ये सुद्धा हे अनारसे तळू शकता। त्यानंतर अनारसा कसा बनवायचा ते पाहूया। त्याकरिता मी या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार केले। त्याच्या एका बाजूने खाकस लावून प्लास्टिकवर ठेवून त्यावर बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे
पाहूया। तर तेल मी तापून घेतलेले आहे। खूप कडकडीत तापवायचे नाही आहे, मध्यम पेक्षाही कमी हीट ठेवून अनरसा आपल्याला तळायचा आहे। आणि जेव्हा आपण अनरसा तेलात सोडतो तेव्हा खाकस लावलेली बाजू आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे तेलाच्या वर, या पद्धतीने। आणि थोडं थोडं तेल यावर सोडून तो मध्यम आचेवर तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी दुसरा सुद्धा अनरसा तळून घेतलेला आहे। यावर चमच्याच्या सहाय्याने थोडे थोडे तेल घालून आपल्याला खाकस असलेली बाजू वर ठेवून अनरसा तळून घ्यायचा आहे। आपल्याला हा अनरसा मध्यम आचेवरच तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा अनरसा तळून झालेला आहे, ते तुम्ही बघू शकता। छान याला जाळी सुद्धा उमटलेली आहे। अनरसे तेलामधून काढल्यानंतर तेलकट न व्हावे यासाठी एका टिश्यू पेपरवर चाळणी ठेवून ज्या बाजूने जाळी उमटली त्या बाजूने उलटा ठेवून साधारणतः 1 ते 2 तासानंतर हे तेल निघून जाईल आणि अनरसा तेलकट होणार नाही। अशा प्रकारे खाकस लावलेली बाजू वर ठेवून तांदूळ आणि साखरेच्या परफेक्ट प्रमाण घेऊन संपूर्ण अनरसे तळून घेऊया। आपण या पिठाचे गोळे तयार करून गरमागरम सुद्धा अनरसे बनवू शकता। पूर्ण गोळ्यांचे एकत्र अनरसे बनवायची काही गरज नाही। छान अनरस्याला जाळी आलेली आहे। आपल्याला हा अनरसा एकाच बाजूने तळायचा आहे। असा छान कुरकुरीत मऊ अनरसा तयार झालेला आहे। तर ही माझी अनरसा रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर तुम्ही पण एकदा करून बघा। खूपच सोपी आहे ही बनवणे। कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।